नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय मराठी। एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास। यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे। यामध्ये सर्वात पहिले आपल्याला विचारण्यात आलेला आहे विभाग क्रमांक 1, जो की आपला गद्य विभाग आहे। यामध्ये कृती क्रमांक 1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। मारणे या क्रियापदातील खालील प्रकारे वापरले जाते। उत्तर तर गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, पाकिट मारणे इत्यादी प्रमाणे मारणे हे क्रियापद वापरले जाते। यानंतर आपल्याला इथे जो पॅसेज दिसतो तर तो पॅसेज आपण व्यवस्थितपणे वाचायचा आहे, जेणेकरून यावरील पुढील प्रश्नांची उत्तरेही आपल्याला लवकरात लवकर समजण्यास मदत होईल। यानंतर पुढील पदार्थ बनविणे यासाठी स्वयंपाकघरात वापरलेले विविध शब्द। उत्तर 1 पोळ्या लाटणे, भाजीस फोडणी टाकणे, कढी करणे आणि भात रांधणे इत्यादी शब्द आपण स्वयंपाकघरात पदार्थ बनवण्यासाठी वापरतो। यानंतर खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। पहिला हजर नसलेला, उत्तर गैरहजर। 2 समाजाची सेवा करणारा, उत्तर समाजसेवक। देवाला मानणारा, उत्तर आस्तिक आणि भाषण ऐकणारा, उत्तर श्रोता। यानंतर तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाची अर्थछटा लिहा। यानंतर प्रश्न क्रमांक 2 पुढील काव्य उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इथे आता पद्य विभाग हा सुरू होतो। यामध्ये 1 पुढील आकृतीबंध पूर्ण करा। कधीही करू नये अशी कामे। उत्तर 1 पुण्यमार्ग सोडू नये। 2 तोंडाळ भांडकुदळ व्यक्तीसोबत भांडू नये। 3 सज्जनांची संगत सोडू नये आणि एखाद्याबद्दल वाईट सांगू नये। तर अशा प्रकारे 4 प्रकारची कामे आपण कधीही करायची नाही। पुण्यमार्ग सोडू नये, भांडकुदळ व्यक्तीशी भांडू नये, सज्जनांची संगत सोडू नये आणि एखाद्याबद्दल वाईट बोलू नये। यानंतर खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात। उत्तर तोंडाळ आणि संत। तर तोंडाळाशी भांडू नये आणि संत संग खंडू नये। यानंतर पुढील शब्दांचे अर्थ सांगा। चहाडी आणि खंडू, उत्तर चहाडी। एखाद्याबद्दल वाईट सांगणे आणि खंडू, तर उत्तर तोडू नाही। यानंतर खालील काव्यपंक्तींचा अर्थ लिहायचा आहे। ज्यांनी आर्धव तोडू नये, पापद्रव जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी। स्थूल वाचन प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा। पहिलं गिरिजा केर यांच्या बालनाटिकांचे विशेषण लिहा। साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा। आणि प्रश्न क्रमांक 4 खालील शब्दांचे 2 अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा। वराची बाजू आणि नवरा, ठीक आहे। यानंतर खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। रुंजी घालणे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।